हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा मी ह्या नवीनशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी आज कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे, तोच मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर आल्या आल्या मी सकाळी मला एक फोन आला, त्याच्यामुळे राहिले बघा. तर कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे आणि तो पण मोठ्या साईजचा आहे, जवळजवळ 38-39च्या साईजचा चेस्ट असेल. तर एवढ्या मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे हा, आणि त्याच्यानंतर त्याला गुंड्या लावायच्यात आणि काज्या करायच्यात. तर असं टास्क आहे माझ्याकडे, तर तुम्हाला दाखवते मी. कारण गुंड्या आणि काज्या म्हणलं की बघा, हे बघा पूर्णतः कटोरी ब्लाऊज आहे हा. पाठीमागून पण बघा. तर अशा मोरपंखी कलरची अशी एक लेस लावलेली आहे. कस्टमरनी सजेस्ट केली की अशी लेस लावा मोठी म्हणून. तर बघा, काही काही कस्टमर कसे असतात बघा, त्यांच्या म्हणण्यानुसारच शिवावं लागतात बघा. तर त्यांना कसं आवडतं ते. तर ही बघा अशी लेस लावलेली आहे, गोल्डन त्याला थोडासा शेड, आणि मोरपंखी त्याला ही आहे, प्रिंट आहे. आणि स्लीव्ज बघा, 6.25 इंचाची स्लीव्ज आहे. पुढून गोल गळा ठेवलेला आहे, पाठीमागून पण गोल गळा घेतलेला आहे, लेस लावलेली आहे. आणि बघा, तर ह्याच्या काज्या मी स्वतः बनवल्यात हातावर. तर काजेची मशीन नसल्यामुळे. तर बघू शकता, अशा मी काज्या स्वतः हातावर बनवलेल्या आहेत दोऱ्याने, आणि गुंड्या पण बसवलेल्या आहेत. तर असं ब्लाऊज झालेला आहे. याची शिलाई मी 200 रुपये घेते बघा. तुम्हाला तर माहिती आहे, मी कटोरी ब्लाऊज अस्तर त्यांचाच आहे, तर 170 रुपये घेतले जाईल. आणि कटोरीचा टक्स ते पण खूप सुंदर आलेला आहे. बघूया आता कस्टमरला आवडते का नाही, याच्यावरच आपले पुढचे ब्लाऊज येतील बघा. तर मला वाटतं ते गुंडी आणखी लावावं काही नको. तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लाऊज, नक्की कमेंट करून सांगा. आणि असे छानसे ब्लाऊजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जावा. तर हा सुंदर ब्लाऊज कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा अशा नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मला बघा आता अजून एक ड्रेस पण शिवायचा आहे, तुम्हाला दाखवते. तर ही बघा माझ्याकडे साडी आलेली आहे, आणि याचा मला, तर ही साडी आहे, याचा मला वन पीस शिवायचा आहे. तर तो पण मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेल. ह्याला अस्तर वन पीसला फक्त ब्लाऊज पुरतं वापरायचं आहे वरती, आणि खाली घेरला नाही अस्तर टाकायचं, कारण कस्टमर तशीच हे आहे त्यांचं. त्याच्यामुळे बघू आता काय होतंय ते. त्याच्यानंतर मला 2 पीस पण कटिंग करायचे आहेत. ते पीस कुठे गेलं काय ना, ते 2 पीस पण शिवायचे आहेत बघा, माझ्याकडे आहे, तुम्हाला दाखवते. ते 2 पीस शिवायचे आहेत मला. एक ड्रेस पण शिवायचा आहे कॉलेजच्या मुलीचा. तर बघा, हा माझ्याकडे पीस आहे, आणि याचाच मला आता ब्लाऊज शिवायचा आहे. कटोरी ब्लाऊज इथे एल्बो पर्यंत स्लीव्ज आहे याची. तो बघू कसं होतंय ते. तुम्हाला शिवल्यावर मी तुमच्यावर स्टिचिंगचे व्हिडिओ तर शेअरच करणार आहे. तर असे छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.